ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, सोयाबीनच्या भावावरून व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद। नाशिक जिल्ह्यामधील येवला आणि चांदवड तालुका दुष्काळमुक्त होणार, मंत्री भुजबळांच्या मांजरपाडा प्रकल्पामुळे या भागामध्ये जलक्रांती। येवला चांदवडमधील 100हून अधिक लहान मोठे बंधारे पाण्याने भरले। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये केळी उत्पादक शेतकरी हवालदिल, योग्य भाव मिळत नसल्यामुळे केळी जनावरांपुढे टाकण्याची वेळ, कोणत्याही शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत। जळगावच्या पाचोरामधील तहसीलदारांच्या दालनामध्ये काँग्रेसचं आंदोलन, शेतकऱ्यांना अवकाळीचे अनुदान न मिळाल्याचा काँग्रेसचा आरोप, आंदोलनामध्ये शेतकरी बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यामधल्या शेकडो हेक्टरवरील कपाशीचं पावसामुळे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिक जिल्ह्यामध्ये सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा द्राक्ष बागांना फटका, नैराश्यपोटी द्राक्ष बागा तोडून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। चंद्रपुरात अवकाळी पावसामुळे धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट, सरकारनं तातडीनं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्यामधल्या मोताळा तालुक्यामध्ये पावसामुळे 38,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज, तालुक्यामधील 111 गावांमधील शेतकऱ्यांना फटका, प्रशासनानं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगर बोदवड तालुक्यामध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान, हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे जमीनदोस्त, शेतकरी हवालदिल। जळगावमध्ये नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाचा 27 गावातील 3,250 शेतकऱ्यांना फटका, 1,550 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत, नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा संताप, तहसीलदारांना निवेदन देत आगामी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा। सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचं नुकसान, भात उत्पादक शेतकरी चिंतेत, राहिलेलं भात पीक मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। दक्षिण सोलापुरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे रखडले, दक्षिण सोलापुरातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव, प्रशासन यातून योग्य मार्ग काढेल, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। कर्नाटकमध्ये ऊस दरासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, 7 तारखेपर्यंत ऊस तोडणी सुरू न केल्यास मजूरही संपावर जाणार, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर मुकादम संघटनेचा इशारा। परभणीमध्ये 15 नोव्हेंबरपासून सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार, यंदा सोयाबीनला 5,338 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळणार असल्याची माहिती, हमीभाव खरेदी केंद्र सुरू होत असल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची 1,000 क्विंटल तर कांद्याची 1,200 क्विंटल आवक, मात्र शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी नाराज, काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं शेतमालाची बाजार समितीमध्ये आवक झाली नव्हती। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील पेरणीच्या कामांना वेग, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानंतर आर्थिक चणचण असली तरी शेतकऱ्यांकडून कर्ज काढत रब्बीची पेरणी। पुण्याच्या भोरमधील संगमनेर गावामध्ये शेतीशाळा उपक्रमाचं आयोजन, उपक्रमांतर्गत 15-15 जणांचे ग्रुप करून शेतकऱ्यांना शून्य मशागत शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन। भंडाऱ्यामध्ये खासदार प्रशांत पडोळेंच्या विरोधात भाजपची निदर्शनं, पडोळेंनी फडणवीसांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक, प्रशांत पडोळेंच्या विरोधात निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी। यवतमाळमध्ये सेंट्रल मार्ड निवासी डॉक्टरांच्या संघटनेचं काम बंद आंदोलन, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी, शहरातून रॅली काढत निषेध व्यक्त। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी 40 गावामध्ये आमरण उपोषण, सतीश राठोड नावाच्या तरुणाचं कालपासून अन्नत्याग उपोषण। नाळबंडी ते बिडीर रस्त्यासाठी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाड्या सोडून ठिय्या आंदोलन। धुळ्यामध्ये सकल सिंधी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, जोहर पार्टीचे अमित बघेल यांनी भगवान झुलेलाल यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध। जळगावच्या भुसावळमध्ये आदिवासी कोळी समाजाचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा, कोळी समाजाला आदिवासी टोकरे कोळी जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत अन्याय होत असल्याचा आरोप, प्रांत अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन। यवतमाळमधील दारव्हा नगर परिषदेने केलेल्या करवाढी विरोधात मनसे आक्रमक, मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराचा मनसेचा आरोप, मनसेकडून नगर परिषदेच्या कर पावत्यांची होळी। सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण मार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन, माजी आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, खड्ड्यांवरून स्थानिक आमदार खासदार पालकमंत्र्यांवर वैभव नाईकांची टीका। सोलापूरच्या करमाळामधील अर्धवट पुलावर चढून धनगर समाजातील युवकांचं आंदोलन, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची युवकाची मागणी।
जालन्यामधल्या बदनापूर ते चिखली मार्गाचं काम संथ गतीनं, पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आणि चिखल, नागरिकांसह वाहनधारकांची मोठी गैरसोय. सांगलीच्या जत तालुक्यामधल्या पाछापूर भागामधील नागरिकांचे रस्त्याअभावी हाल, ग्रामस्थांसह शाळकरी मुलांना ओढ्यातून धोकादायक प्रवास करण्याची वेळ, प्रशासनानं लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी. रायगडमधील महाड एसटी बस स्थानकाची दुरवस्था, दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल, बस स्थानकामध्ये सर्वत्र चिखलाचं साम्राज्य. वाशिमच्या मंगळसा गावातील विद्यार्थ्यांची पंचायत समितीमध्ये भरली शाळा, मंगळसा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांचा अभाव, उपलब्ध असलेले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नसल्याचाही आरोप. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या मोसे निगडे इथे अज्ञात चोरट्यांनी 4 म्हशी चोरून नेल्याची घटना, शेतकरी अक्षय काकडेंच्या फिर्यादीनंतर अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये 41,000च्या लाच मागितल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला अटक, अभियंता रोहन पाटीलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक. जळगावच्या चोपडा तालुक्यामधल्या नागरी वस्त्यांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढला, परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. जळगावमधील श्रीराम रथोत्सवामध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या 3 महिलांना अटक, पोलिसांकडून सोन्याचे दागिने जप्त, शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नागपुरात एमडी पावडर विकणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक, 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू. नागपूर अमरावती महामार्गावर मोझरीजवळ शिवशाही बसचा अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं शिवशाही बस दुभाजकाला धडकली, बसमधील सर्व प्रवासी सुखरूप. डोंबिवलीमधील छेडा रोड भागामध्ये चोरट्यांनी एका रात्रीमध्ये 4 दुकानं फोडली, तोडफोडीचा सीसीटीव्ही समोर, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांनी व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण. राज्यसेवा परीक्षा 2024चा निकाल जाहीर, अकोल्याची प्रगती सुनील जगताप एससी प्रवर्गामधून राज्यामध्ये प्रथम, ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि वाजत गाजत प्रगतीची विजयी मिरवणूक. शेतकरी कुटुंबातील सुपुत्राने एमपीएससी राज्यसेवा परीक्षेमध्ये झेप घेत मिळवला 101 क्रमांक. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामधल्या गणेशपूर गावातील गोविंद सावके याची कामगिरी, भव्य मिरवणूक काढत सावके यांचं चंगी स्वागत. भारतीय महिला बेसबॉल संघाची कर्णधार रेश्मा पुणेकरचं नाशिकच्या येवल्यामध्ये स्वागत, मेंढपाळाची मुलगी ते भारतीय संघाची कर्णधार असा रेश्माचा प्रवास. सांगलीच्या तासगावात चंद्रहार पाटलांकडून सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन, 9 नोव्हेंबरला बैलगाडा शर्यत, विजेत्यांना फॉर्च्युनर थार गाडीसह ट्रॅक्टर आणि दुचाकी अशा बक्षिसं मिळणार. अकोल्यामधल्या श्री राजेश्वर मंदिरामध्ये पारंपरिक हरिहर मिलन सोहळ्याच्या निमित्तानं मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई, यावेळेला शंकराच्या पिंडीची हरिहरेश्वर रूपामध्ये पूजा करण्यात आली. अमरावती बस आगाराची दिवाळीमध्ये 3,21,00,000ची कमाई, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 30% उत्पन्न वाढल्याची माहिती, तर महिला प्रवाशांची संख्याही 40% वाढली, आगार प्रशासनाची माहिती. चंद्रपूर एसटी विभागानं दिवाळीमध्ये 5,13,00,000 रुपये कमावले, दिवाळीमध्ये प्रवाशांची एसटी स्थानकावर मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. यवतमाळमधून जाणाऱ्या नागपूर तुळजापूर मार्गावर केमिकलचा ट्रॅक्टर लिकेज झाल्यानं रस्त्या बाजूला असलेल्या शेतीचं नुकसान, संपूर्ण शेती पिवळी पडल्यानं शेतीचं मोठं नुकसान. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.